आता पाहूया निवडणुकांसाठी कसं इनकमिंग आउटगोईंग सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अंबरनाथ नगर परिषदेसाठी भाजपकडून सेनेला युतीचा प्रस्ताव, 2.5 वर्ष नगराध्यक्षपदासाठी प्रस्ताव, मात्र 3.5 वर्ष सेना तर 1.5 वर्ष भाजप असं सेनेचं उत्तर। युतीच्या चर्चा होत असल्या तरी दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी दाखवली आहे। पुण्यात राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा बंडाचा झेंडा, प्रदीप गारटकरांकडून 17 तारखेला पदाचा राजीनामा देण्याची घोषणा। नगराध्यक्ष निवडणुकीत आयात उमेदवाराला तिकीट देण्याला विरोध। भाजपमध्ये गेलेले अविनाश पाटील 15 दिवसात पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत, गंगापूर नगराध्यक्षपदाची उमेदवारी घोषित। गंगापूरमध्ये नगरपालिकेच्या राजकारणात मोठा उलटफेर। माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर, बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर या काकापुतण्यामध्ये लढत होण्याची चिन्ह। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभेचे भाजप आमदार बंटी भांगडिया यांना मोठा झटका। कट्टर समर्थक जुनेद खान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश। सोलापूर भाजपमधील रखडलेल्या पक्षप्रवेशानंतर माजी आमदार दिलीप मानेंना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ऑफर। दिलीप माने हे मातब्बर नेते, ते पक्षात आल्यास आम्हाला फायदा होईल। शहराध्यक्ष संतोष पवार यांची प्रतिक्रिया, मात्र निर्णय मानेंचा असल्याचं वक्तव्य। जालन्यात भास्कर आंबेकर यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ठाकरे गटाची तातडीची बैठक। दरम्यान आता माजी आमदार संतोष सांबरे यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची धुरा असल्याची शक्यता। नाशिकमध्ये काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांचा भाजप प्रवेश, गिरीश महाजनांच्या उपस्थितीत समर्थकांचाही पक्षप्रवेश। बीडच्या गेवराई नगर परिषद निवडणुकीदरम्यान माजी नगरसेवक आणि पाणीपुरवठा सभापतींच्या पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, आमदार संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत सभापती जानू मोहम्मद बागवान यांचा पक्षप्रवेश। तर स्थानिकवरून आता आघाडी युतीत कशी चढाओढ सुरू आहे याचा आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। माळेगाव नगरपंचायतीसाठी अजित पवार आणि भाजप नेते रंजन तावरे आमने सामने, दोन्ही पवार एकच। या निवडणुकीत ते एकत्र आले तरी माळेगाव नगरपंचायत आम्ही जिंकणार, रंजन तावरेंनी व्यक्त केला विश्वास। राज्यात एमआयएम आणि मनसेसोबत युती नको, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांकडून भूमिका स्पष्ट। मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा निर्णय। सगळ्या जिल्ह्यांच्या आढाव्याच्या अनुषंगानं मनसेच्या संदर्भात आघाडी आणि युतीचा प्रस्ताव कोणत्याही जिल्ह्यातून आलेला नव्हता। धाराशिवच्या भूमपरांड्यात आजी माजी आमदारांमुळे महायुतीमध्ये तणाव, माजी आमदार आणि राष्ट्रवादीत प्रवेश केलेले राहुल मोटे यांची महाविकास आघाडीला सोबत घेत शिवसेनेच्या तानाजी सावंतांविरोधात फिल्डिंग। विधानसभेचा विरोध नगरपालिकेलाही कायम। पंढरपूर नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या 3ऱ्या दिवसापर्यंत राजकीय पक्षांकडून अजूनही निर्णय नाही। भाजपकडे अनेक इच्छुक उमेदवार असूनही निर्णय लांबणीवर, तर विरोधकांमध्येही एकीचा भाव।